गुड मॉर्निंग. कसे आहात सर्व? तर आज आहे 5वा आणि पिकनिकचा शेवटचा दिवस. मंदिरापासून काही अंतरावर असणाऱ्या होमस्टेमध्ये आम्ही रात्री स्टेसाठी आलो आणि सकाळी गणपती बाप्पांच्या दर्शनाला गेलो. गणपतीपुळे. गणपतीपुळे हे नाव गणपती आणि पुळे म्हणजे वाळूचा ढीग यावरून आले. येथे गणपती बाप्पांची स्वयंभू अशी मूर्ती आहे आणि मंदिराजवळच अरबी समुद्र, त्यामुळे हे देऊळ आगळे वेगळे आहे. हे मंदिर रत्नागिरी जिल्ह्यात आहे आणि अतिशय नवसाला पावणारा गणपती अशी याची ख्याती आहे. दर्शन झाल्यानंतर थोडा नाश्ता करण्यासाठी आम्ही गेलो. पुढचा प्रवास मोठा असल्या कारणाने आम्ही लवकरात लवकर निघण्याचा प्रयत्न केला. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. 2 ते 2.5 तासांचा प्रवास केल्यानंतर आम्हाला वाटेत परशुराम मंदिर लागले. भारतात बऱ्याच ठिकाणी विष्णूंच्या 10 अवतारांची मंदिर आहेत, पण त्यापैकी 6वा अवतार असणाऱ्या परशुरामांचे मंदिर कोकणात आहे. इथले शांत वातावरण पाहून मन प्रसन्न झाले. मंदिराच्या आवारातच एक नक्षत्र बाग आहे, जी या मंदिराला इतर मंदिरांपासून वेगळे बनवते. दुपारी जेवण झाल्यानंतर आम्ही हरिहरेश्वरला गेलो. येथे जाण्याचे 2 पर्याय आहेत. एकतर तुम्ही बाय रोड जा किंवा श्रीवर्धन वरून होडीनेही जाता येते. श्रीवर्धन तालुक्यातील भगवान शंकरांचे हे मंदिर दक्षिण काशी क्षेत्र म्हणूनही ओळखले जाते. दिवसांचा हा प्रवास मुळात संपूच नये असे वाटत होते. आता यापुढचा प्रवास थेट घरापर्यंतचा, त्यामुळे आम्ही रात्रीचे जेवून पुढच्या प्रवासाला निघालो. व्हिडिओ कशी वाटली नक्की कळवा आणि अशाच माहितींसाठी माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका.